हे कोण ठरवणार? अजूनही ते सीएम ऑफिस हँडल करतायत असं ओएसडी स्वतःला समजतायत की स्टेजवर कोण बसणार, कुठे बसणार, कोणता समाज कशामुळे नाराज होईल, मी देवेंद्रजींची त्यांची भेट करून द्यायची नाही का द्यायची हे ते ठरवणार का? हे स्वतःला सुपर समजतायत. छोटा विषय खरं तर हा एवढा वाढण्याची आवश्यकता नाहीये. अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन सारथी संस्थेने केलं होतं. माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद आणि प्रोत्साहन मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी, होतकरू तरुणांसाठी दिलं जाते आणि कर्तृत्व गाजवलेल्या अशा अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या अशा तरुणांचा तिथे सत्कार होता. शिष्यवृत्तीचा कार्यक्रम आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता आणि मला पण खूप अभिमान वाटला होता आणि म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले होते. पहिल्या रांगेतल्या काही खुर्च्या रिकाम्या होत्या. हा खरं तर पहिल्या रांगेत बसण्याचा इश्यू नाही, प्लीज समजून घ्या. मेधा कुलकर्णींना अजिबात इगो नाही. मेधा कुलकर्णी समोरच्या ऑडियन्सच्या रांगेमध्ये सुद्धा बसायला तयार आहेत आणि मी कित्येक वेळेला बसलेली सुद्धा आहे. मी कित्येक वेळेला निमंत्रण नसताना देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत अशी जाहिरात पेपरला वाचूनही मी स्वतःहून गेलेली निमंत्रण नसताना. आज या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. पहिल्या रांगेतल्या काही जणांची अनुपस्थिती होती, कारण अर्थातच अधिवेशन पण चालू आहे, त्यामुळे बरेचसे प्रोटोकॉल असलेली मोठी मंडळी जी होती अधिवेशनामध्ये आपलं कर्तव्य बजावत असतील म्हणून ते आले नाहीत. तर अशा वेळेला एक अधिकारींनी असं सांगितलं की मग हेच आले नसतील तर याच्यानंतरचा प्रोटोकॉल खासदार मेधा कुलकर्णींचा आहे, कारण दुसरं कोणी खासदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं. आणि त्याचबरोबर माझ्याकडे आणखीन एक प्रोटोकॉल असा आहे की मी एका स्टँडिंग कमिटीची चेअरपर्सन आहे. त्यावर मी स्वतः असं म्हणाले की नरेंद्र पाटील पुढे बसतील, तेही महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना बसू देत पुढे, काय हरकत नाही. अभिमन्यू पवार यांना पुढे बसायचं होतं. ते खूप जाये करून सगळ्यांना मोठ्या मोठ्या चला चला आता मी बसतो पुढच्या रांगेत, चला चला आता मी बसतो पुढच्या रांगेत, असं काहीच बरंच ते धावाधाव करून करत होते. अभिमन्यू पवार हे आमदार आहेत, नरेंद्र पाटील हे एका मंडळाचे अध्यक्ष आहेत, मेधा कुलकर्णी या खासदार आहेत. मेधा कुलकर्णीकडे अजून एक पद आहे की जे एका स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद आहे. असं असताना अभिमन्यू पवारांचा नंबर नंतर लागेल. पण त्यांना जेव्हा असं कळलं की अधिकारी मला असं म्हणतात की त्याच्यानंतर खरं तर तुमचा नंबर आहे, यादीमध्ये त्यांनी मला यादी दाखवली अधिकाऱ्यांनी. ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्रोवर्सी होईल. हे वाक्य ते म्हणाले हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. जर ते खरं बोलणारे असतील, कुठेतरी परमेश्वराला घाबरत असतील, तर ते वाक्य खरं सांगतील. मी सुद्धा परमेश्वर शपथ हे सांगते की ते वाक्य बोलले, मी दुखावले गेले, मला फार वाईट वाटलं. म्हणजे ठीक आहे, मी नाही बसत, नरेंद्र पाटील पुढे बसतील. त्यावर त्यांनी असं सांगितलं मी पुढे बसणार, मी पुढे बसणार. नंतर मात्र त्यांना अपयश आल्यानंतर ते तिकडे जाऊन बसले. पण तोपर्यंत त्यांनी जी काही वक्तव्य केली ही खरोखरच खूप चुकीची होती. आज आपण सगळे हिंदू बांधव एकत्र येण्याचं आवाहन करतोय. मी सुद्धा जिथे जिथे जाते तिथे तिथे हिंदू बांधव एकत्र कसा येईल, जाती विसरून आपण एकत्र येऊ का, हे आवाहन करते. मी ब्राह्मणांच्या सभेत गेले तेव्हा सुद्धा हेच सांगते की आपण संघटित व्हा आणि हिंदू म्हणून एकत्र येण्यासाठी म्हणून काम करा. जीवनाचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे. आज देशापुढे वेगळी संकट आहेत आणि त्याच्यावरचं उत्तर एकच आहे की सगळ्या हिंदूंनी एकत्र झालं पाहिजे. फोडाजोडाची राजनीती करणारे आपल्याला देशाला विभागून गेले. आता तरी आपण आज ते नाहीत, पण आपण स्वतःच आपण फोडाजोडा नीती का अवलंबतोय हे मी इतरांना सांगत असते. आज नेमकं तेच घडलं, ते माझ्या वाट्याला आलं, मला फार वाईट वाटलं. कार्यक्रमाच्या अगोदर सुद्धा मी मराठा समाजातीलच काही व्यक्तींना देवेंद्रजींची भेट घडवून देण्यासाठी घेऊन आले होते की जे न्यायाच्या प्रतीक्षेत गेली अनेक वर्ष झगडतात आणि मी त्यांची साथ करते. ते मला आपल्या घरातलं मानतात, मी त्यांना माझ्या घरातली मानते. असे कितीतरी मराठा समाजातले बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, वेगवेगळ्या समाजातले बांधव आहेत की जे मला आपलं मानतात, मला मुलगी मानतात, मला बहीण मानतात, मला आशीर्वाद देतात. माझं राजकारण हे 0 पैशामध्ये त्यांच्या आशीर्वादावर होतं. इतकं सगळ्या समाजातून मला मानणारे, मला आपलं मानणारे लोक आहेत. मी त्यांना घेऊन गेले होते लाऊंजमध्ये. अभिमन्यूजी मोहिते म्हणून पोलीस अधिकारी आहेत, त्यांना असं म्हणतात नाही नाही यांना पाठवू नका, डोंगरेंना पाठवू नका, डोंगरेंना पाठवू नका. अरे का पाठवू नका? मी पण एक जबाबदार कार्यकर्ती आहे पक्षाची, गेली अनेक वर्ष काम करतेय. मला पण काहीतरी काम घेऊन देवेंद्रजींकडे आलीये मी. देवेंद्रजी त्यांच्याशी छान बोलले, त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला न्याय मिळवून देतो.
त्यांनी राजूरकरांना सांगितलं की येस या विषयात आपल्याला त्यांना मदत करण्यासाठी मला आठवण करा, वॉट एव्हर जे काय निरोप दिला असेल. हे कोण ठरवणार? अजूनही ते सीएम ऑफिस हँडल करतायत असं ओएसडी स्वतःला समजतायत. काय म्हणायचंय की स्टेजवर कोण बसणार, कुठे बसणार, कोणता समाज कशामुळे नाराज होईल? डोंगरे आणि मंडळी देशमुख वगैरेंचा जो विषय आहे त्या मंडळीच्या विषयामध्ये मी देवेंद्रजींची त्यांची भेट करून द्यायची नाही का द्यायची हे ते ठरवणार. का हे स्वतःला सुपर समजतायत? आम्ही पण कोणीतरी आहोत, आमचे पण काहीतरी नागरिकांचे प्रश्न. मी कधी स्वतःचा विषय, माझं कुठलंही काम नाही, मी नागरिकांची कामं घेऊन आले होते. माझं कधीही स्वतःचं काम, मी एकाही अधिकाऱ्याला कधी स्वतःची कामं सांगितलेली नाही. हे का ते मॉनिटर करतायत सगळ्या गोष्टी? हे चुकीचं आहे. दुसरी आठवण सांगते, त्यांच्या इलेक्शनच्या वेळेला त्यांनी स्वतःनी एक ब्राह्मण मेळावा आयोजित केला होता त्यांच्या मतदारसंघामध्ये. मागे लागून लागून त्यांनी मला बोलवलं, तुम्हाला यावं लागतंय. माझी तब्येत ठीक नव्हती तरी सुद्धा मी गेले. एवढ्या उन्हातानात प्रवास करून मी गेले, सगळ्या समाजाला आवाहन केलं, अभिमन्यूजींना मतदान करायला सांगितलं. एक गठ्ठा मतदान मला पाहिजे अभिमन्यूजींसाठी, हे मी आवाहन केलं. कुठे आला हो जातीचा संबंध? आणि कशासाठी आला? आज हिंदू समाज एकत्र येणार नाही का? आज सुद्धा येणार नाही. एवढी वर्ष स्वातंत्र्याला झाली, आज सुद्धा तुम्ही एकत्र येणार नाही. खूप चुकीचं आहे. कुठेतरी आत्मपरीक्षण करावं आपण सगळ्यांनी, असं मला वाटतं. पवारांना स्टेजवर बसण्यासाठी जागा नव्हती म्हणूनच त्यांनी हे अशा प्रकारचं, मला माहिती नाही, मी कुठेही सखोल गेलेली नाहीये की काय माझ्या बाबतीत ते झालं, त्यांना कुठे जागा होती का नाही असावी ना. ते सुद्धा आले असतील जर एवढ्या लांबून प्रवास करून कार्यक्रमाला, तर त्यांना सुद्धा जागा असावी आणि ते करतील ऍड. पुणे शहर सक्षम आहे सगळ्यांना न्याय देण्यासाठी. पण स्वतःहूनच काहीतरी चार्ज घ्यायचा कशाचा तरी, आणि कोण कुठे बसणार, कोण कोणाला भेटणार की नाही, देवेंद्रजींना कोणी कोणी भेटायचं, हे सगळं ते मॉनिटर करणार असतील तर ते चुकीचं ठरेल असं मला वाटतं. ताई, पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे. तुम्ही इतके दिवस इथे राजकारण करताय, असे प्रकार कधी होत नाहीत. अभिमन्यू पवार प्रामुख्याने आता ग्रामीण भागातून आलेले आहेत. सारथी संस्था हे काय मग मराठी विचारा प्रश्न, माझा कुठलाही आक्षेप नाही. म्हणून मी व्यवस्थित गप्प बसून निघून आले होते. मला हा विषय वाढवायचा नाहीये. मला फक्त एकच, चुकीच्या बातम्या येऊ नयेत किंवा अर्धवट बातम्या यायला लागल्या. हा जागेवरून बसण्यावरून मेधा कुलकर्णी एवढ्या स्वार्थी नाहीत, मेधा कुलकर्णी एवढ्या इमॅच्युअर नाहीत की ज्या पहिल्या रांगेवरून वाद घालतील. मला नकोय पहिल्या रांगेत बसायला, नका मला देऊ, पण तुम्ही जातीचं राजकारण करू नका, एवढंच माझी विनंती. मुख्यमंत्र्यांना काही याबद्दल तुम्ही सांगणार आहात? त्यांनी विचारलं तर मी सांगेन. मला हा विषय वाढवायचाच नाहीये. माझी काहीच तक्रार नाही, मला कोणाविषयी तक्रार करायची नाहीये. मी अभिमन्यूजींना पण माझा भाऊच मानते, मला तक्रार करायची नाही. माझ्या सगळ्यांनाच विनंती, भाऊ असतील, बहिणी असतील, स्वतःलाही माझं म्हणणं आहे की आपण हिंदू म्हणून जगू शकू का? काय तुमच्या मनात आलं की त्यांनी असं म्हणाले की काय कॉन्ट्रोवर्सी होईल? काय कॉन्ट्रोवर्सी होणार? मला नाही माहिती, तो त्यांना विचारा मुद्दा. काय कॉन्ट्रोवर्सी होणार आहे? हा शासनाचा कार्यक्रम आहे, प्रोटोकॉल शासन ठरवतं ना. जातीच्या आधारे प्रोटोकॉल ठरवतात का? हा शासनाचा कार्यक्रम आहे. पदावरची व्यक्ती पुढे बसते किंवा हजर राहते किंवा हजर राहत नाही, हा असा नाहीये कार्यक्रम. नेमकं तुम्हाला काय म्हणाले त्यावेळेस? नेमकं शब्द काय? मला असं ते म्हणाले की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही बसलात तर कॉन्ट्रोवर्सी. स्पेसिफिक असंच्या असं वाक्य ते बोलले, स्पेसिफिक. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ते म्हणले असं काही घडलंच नाही. मेधाताईंना पण मी घडलं नसेल तर कशाची दिलगिरी? त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहावं, त्यांनी परमेश्वराला शपथ स्मरून त्यांनी सांगावं, स्वतःच्या वरिष्ठांना, घरच्यातल्या वरिष्ठांना स्मरून त्यांनी सांगावं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. खोटं बोलणं पसंत नाहीये राजेंना. थँक्यू.